सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या श्रावण महिन्यामध्ये मनोरंजनाचे सणवार घेऊन सज्ज झालेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, हास्याला कारुण्याची किनार असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण जेव्हा शोकसभेला हास्याची किनार लाभते तेव्हा काय होतं ते बघूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत आपले अतरंगी कलाकार. राजपूत सांभाळा. राव तिकडे. खरात मॅडम, सांभाळा स्वतःला. तुमच्या रडण्यामुळे शोकसभा कमी आणि पोल्ट्री फार्म जास्त वाटतो. रडू द्या ना त्यांना, मन मोकळे प्राण्यांनी रडू तरी द्या. खरात मॅडम, विशाल सरांच्या वाईफ या आहेत, तुम्ही सांभाळा त्यांना. अरे सॉरी मॅडम, मॅडम तुम्ही सावरा स्वतःला मॅडम. मॅडम स्वतःला ठीक आहे मॅडम. विशाल सर काय फक्त तुमचे पती नव्हते काय? खरात मॅडम तुमचा स्ट्रेस चुकला बरं का. मॅडम त्यांना म्हणायचंय की विशाल सर फक्त तुमचे पती नव्हते तर आमचे बॉस पण होते. नुसते बॉस नव्हते, नुसते बॉस नव्हते, बाप होता तो माझा. आई नाही, तसं बाप नाही. मला बापा समान म्हणजे बाबांसारखे वडिलांसारखे होते ते. मला बोट धरून मला सगळी कामं शिकवली, ऑफिस मधले, आणि आता निघून गेले. बारक्या, ये बारक्या, 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 चंडपणा करू नकोस बारक्या. तुला 5 मिनिटं दिली, तू 5 ची 10 मिनिटं गेलेली आहेस. थांबा ना जरा. अरे बाबा, मी यम ना, यमाचा असिस्टंट आहे. जास्त वेळ थांबता येत नाही बाबा मला. प्लीज थांबा ना. काय? माझी शोकसभा आहे ना, मला शोकसभेत काय म्हणतात माझ्याबद्दल हे ऐकायचं आहे ना. अरे तसं नाही बाबा, लेट झाल्यानंतर मला तिकडे वर फाईन लागतो माहिती आहे. 5 मिनिटं थांब. चल वर चल. नाही वर चल तू. अगदी 3 मिनिटात. हा. फार छान चाललंय माझं हे काय स्टाफ आहे हो हा. हा, घे. मी कमावलेली संपत्ती आहे हो, मी खरंच सांगतो होय, हो. होय. त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसते किती दुःख आहे हो मी गेल्याचं. खरंच ही संपत्ती आहे, बाकी मला काही नाही. सावरा खरात मॅडम सावरा. तर मंडळी, आज आपण इथे विशाल सरांच्या शोक सभेला जमलेलो आहे. मला तर अजून पण विश्वास बसत नाहीये की विशाल सर आपल्यात नाही. बघा ना कसे आयटी तुम्ही एकदम. आता पण वाटतं की प्रेम मधून येतील आणि मला मिठी मारतील. विशाल सर, विशाल सर, मला सोडून काय गेलात तुम्ही विशाल सर? मला एकट्याला का टाकून गेलात? अरे हा कोण आहे? तो असतो. गेली 7 वर्ष ज्यांना मी उचलायला जातो हा तिकडे तो असतोच. सोफा मिळवण्याचा सोफा मार्ग त्यांनी निवडलेला आहे. विशाल सर मला घेऊ. अरे मरेल ना तो. अरे मरेल ना तो, मरेल ना. आधीच कमी जागा आहे, दुसरा पण इकडे उभा राहिला तर कसं होईल? सांगा ना त्याला, कुणाला तरी सांगा. हे बाळा, हे सांग ना कुणाला तरी. अरे पण तू कशाला सांगतोय? तुझा तू ऐकणारच नाही. माझं नाही ऐकणार. मेलायस ना, दिसतोयस कुठे लोकांना. अरे बापरे, मग ह्याला कसा आवरायचा? मरेल ना तो. थांब मी बघतो. थांब. ए बाळा, हे ढकले दाना. बघा ना ए बेटा अरे नाही एकटा शांत हो अरे जाणारा जातो बाबा.
दुःख काय ना आपल्या सगळ्याला झालेलं आहे दुःख. पण आपण असं रडतोय हे त्यांनी बघितलं असतं तर त्यांना ते आवडलं असतं का? अरे विशाल सर काय म्हणायचे? शिवलकर ऑफिसला वेळेवर यायचा. ते नाही रे भाऊ, आयुष्याबद्दल काय म्हणायचे ते? ते म्हणायचे राजपूत लाईफ इज एन्जॉय. एकच आयुष्य मिळालेलं आहे ते आपण हसत खेळत जगलं पाहिजे म्हणायचे ते. लाईफ होतं. मॅडम मॅडम नाही सावरा मॅडम रडते हो सांग. मॅडम आता तुम्ही विशाल सरांच्या पत्नी आता तुम्ही सांगा त्यांना रडलेलं आवडायचं का? अजिबात नाही, अजिबात आवडायचं नाही. डोळ्यात टिपं काढलेली त्यांना. मी नाही रडणार. नका 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 मी नाही रडणार. नका रडू. मी कधी रडते असं वाटलं जरी ना तरी हा विशू शहाणा यायचा आणि गालाला गाल घासायचा, दाढी टोचायचा. मी म्हणायचं की नको काय करतोस रे, टोचते ना दाढी वेडा. पण असंच करायचा, हे काय सांगतेस? असं करायचं आणि ना मूडच बदलून टाकायचा. त्याच्याकडे ना मूड बदलायची चावीच होती जणू. हे नाही सांगायचं, आपले क्षण आहेत. हे नाही सांग ना जरा. रडू नका. त्या दिवशी काय झालं माहितीये? हा काय काय झालं? त्या दिवशी काय आम्ही झालं काय झालं? पुण्याला जायला निघालो ना, तर आम्ही एक थांबलो, म्हटलं नाश्ता करूया. हा, तर वेटर आला आणि म्हणाला तुम्हाला काय हवंय? तर हा विशू शहाणा माझ्याकडे बघायला लागला. म्हणजे वेटर म्हणाला तुम्हाला काय हवंय आणि हा माझ्याकडे बघायला लागला. त्याला कळलं नसेल का? मला असं झालं की खूप नो वेडा, खूप नो. त्याला वेळ म्हणजे मला असं कसं नुसतं व्हायला लागलं. रोमॅन्टिक. हो, त्याला वेळकाळ कळायचंच नाही. मग मी वेटरला म्हंटल त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, 2 कप टी. तर काय म्हणाला असेल हा विशू? काय 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 म्हणा 2 कप टी? तुझा बाप पण कपटी. मी बोल जोक मी केला म्हणून तुला लवकर उचलला. तुझी कॉमेडीची लेवल म्हणजे ना तिरमीर आहे तिरमीर. मी एवढी हसले ना, मी हसता त्याला असा गुद्दा मारला. बहुतेक तोच त्याच्यावर मी बसला. अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. मी घाबरले. मी लोकांना बोलावलं, म्हटलं हॉस्पिटलला नेऊया पटकन. आम्ही हॉस्पिटलला नेलं. तिथे बेशुद्ध झाला तो. त्याला CPR दिला तर जरा शुद्धीवर आला. मग मला बरं वाटलं. त्याने माझ्याकडे बघितलं, नर्सकडे बघून हसला आणि परत श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला त्याला. तर काय झालं माहित नाही, असा मोठा उसासा घेतला त्याने आणि जीव सोडला. चौसाळ्यास रे तू, चौसाळ तू. नाही ऍक्च्युली नर्स खूप सुंदर होती. म्हणजे ती मर जावा मिट जावा ह्या लेवलची होती. नाही, माझा जरा गोंधळ झाला बाकी. राऊत सावरा स्वतःला सावरा. शांत व्हा. अरे शांत व्हा रे शांत. ओके रडू नये. प्लीज रडू नका, त्याला सांग. हो खराब बाई हो, तुमचा पोल्ट्री फॉर्म बंद करा ना. एक तर या प्रसंगी आपण असं रडतोय ना, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय. अरे विशाल सरांना आवडलं असतं का? हा. अरे किती जिंदादिल माणूस होता तो. मी खूप आयुष्याबद्दल असे सकारात्मक होते. खरंय. मला नेहमी म्हणायचे राजपूत रडत जन्माला आलो पण आपण हसत जगायचं. Yes. हसत मेलं पाहिजे आणि मेल्यानंतर पण लोकांनी आपल्या आठवणी अशा हसत काढल्या पाहिजे. हे म्हणणारा माणूस तो. हीच खरी श्रद्धांजली आहे माझ्यासाठी. त्याच्या श्रद्धांजलीच्या वेळेस आपण काय शोक करायचा का? नाही, आपण वातावरण हलकं फुलकं ठेवलं पाहिजे. वा राजपूत वा. त्यांच्याबद्दल आहे ना आपण काहीतरी अशी आनंदी आठवण, काहीतरी हलकी फुलकी अशी उबदार आठवण सांगितली पाहिजे. कोणाकडे असेल तर सांगा बुवा. नमस्कार मंडळी.
निराशेला रेड सिग्नल दाखवत मनोरंजनाला ग्रीन सिग्नल द्यायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत काही विशेष पाहुणे. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पालवी ॲग्रिकोचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राहुल जाधव, क्रिएटिव्ह डायरेक्टर अँड प्रोडक्शन हेड श्री वैभव शिरोळे, सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने, माणगंगा ॲग्रो केअर, माणगंगा कोऑपरेटिव्ह बँक आणि पालवी ॲग्रिकोचे चेअरमन श्री नितीन इंगोले सर, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट कॉर्पोरेट अफेअर्स प्रियंका आहेर शिरोळे आणि पालवी ॲग्रिकोचे सीईओ श्री ललित अहिर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, नवरा बायकोचं नातं हे काचेपेक्षाही अधिक नाजूक असतं. कुठल्याही क्षुल्लक कारणावरून त्याला तडा जाऊ शकतो. असाच एक तडाखेदार परफॉर्मन्स अनुभवण्यासाठी सज्ज होऊया. जो घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हॅलो, हा किरण बोल. अरे किती किती दिवसांनी हा ऑफिसला विसरला असं तू जुन्या. काय 8 वर्ष काढीस ना लेका, विसरलास? हा काय बाकी नवीन ऑफिस काय? हा चाललंय आपलं काय मस्त. अरे तुला माहिती आहे काय, गॉसिपिंग. हे आपले बॉस आहेत ना प्रसादोक, हा त्यांना मेमो मिळाला परवाच. अरे नवीन युट्यूब चॅनल काढलंय ना, सगळ्यांच्या मागे फिरतात ते. लाईक करा, शेअर करा असं. परवा सीईओ आहेत ना आपल्या कंपनीचे, ते आलेले मीटिंगला. सर जरा लाईक करा ना. ए मोदीला. हो हो, बघितलंस की नाही त्यांचे व्हिडिओ? अरे मस्त आहेत मस्त आहेत. ए पोरगी जास्त शार्प आहे. हिडन टॅलेंट, हिडन टॅलेंट. प्रभाव जाणवतो. म्हणजे ती आली ना, नाही लक्ष जात रे. हो हो, प्रसादोगांकडे लक्षच जात नाही. हो हा, सांगेल कोणाला आता कुठल्या तोंडाने. हो हो, काय नाही बाकी काय नाही. अरे अजून माहिती आहे का तुला? अरे आपल्याकडे हॅपनिंगच हॅपनिंग. ते जनरल मॅनेजर सई तामणकर मॅडम आहेत बघ. काय काय नाही काय नाही, जस्ट एक भरकटलो थोडा मी. आय एम सॉरी. हां, अरे त्यांना परवा ऑडिटमध्ये पकडलं ना, अकाउंट्स ऑडिट होतं ना. हां, अरे काय करतात त्या, रोज मालाडवरून निघतात पॅराग्लायडिंग करत आणि ऑफिसच्या गच्चीवर उतरतात आणि पेट्रोलचा अलाउन्स मागतात. वाउचरमध्ये पेट्रोल अलाउन्स मागितला 20,000 रुपये. पकडला गेला ना. रोज त्यांना अरे बघत नाहीत. आणि उडताना मी एकदा लिफ्ट मागितली, मॅडम नाही गेल्या वरच्या वर. जबरदस्त. हो 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 हो. ये रे, हा एक दिवस मस्त गप्पा मारूया. चल चल. ये काय, अरे बस क्या है, मिलते हैं उसमें क्या है. ओके, बाय 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 बाय. ऐका ना, मी काय यस, म्हणते, बोल बोल बोल. खूप दिवस झाले हो, माहेरी नाही गेले आईकडे. जरा 4 दिवस जाऊन येईन म्हणते. ओके, जा जा जा, उसमें क्या है, जा 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 जा. जा. वा दादा, वा 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 वा. अगं बाई,
काय झालं काय झालं काय झालं वने? ज्या वेगाने तुम्ही जा 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 असं म्हणाला त्याच्यावरून असं वाटतंय की तुमच्या मनात तेच होतं. म्हणजे म्हणजे तुम्ही याचीच वाट बघत होतात मी कधी माहेरी जाते. झालं मनासारखं झालं तुमच्या. माझ्या मनासारखं? अगं वने तुझ्या मनासारखं ना. तू मला म्हणालीस मला माहेरी मला म्हणजे मला नाही तुला माहेरी जायचंय आणि मग मी म्हणालो जा जा जा. मग ह्याच्यात माझं मन कुठे आलं मध्ये? तुझ्या मनासारखं झालं ना वने. हो पण जा 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 असं म्हणताना एका क्षणाचाही विचार नाही केला तुम्ही. अगं विचार काय करायचा त्यात? तुझी इच्छा आहे ना म्हटल्यावर मी लगेच हो म्हटलं. आणि बघ आपल्या कांदेभावाचा कार्यक्रम झाला तेव्हा ना विचार केला मी. म्हणजे म्हणजे तुम्ही मला विचार न करता पसंत केलं असं म्हणायचं तुम्हाला? नाही 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 माझ्या पप्पांनी तुमच्या मानेवर तलवार ठेवली होती का? नाही वने. तलवार ठेवली होती का? वने नाही. तुझे पप्पा काय तलवार उचलणार? अरे मल्लिका शेरावतचा मर्डर बघताना पहिला अटॅक त्यांना आला होता. तो काय नाही नाही वने वने विषयांतर करू नका. म्हणजे अरे, तुम्ही मला विचार न करता पसंत केलं असं म्हणायचं? नाही वने विषयांतर तू करतेस वने. रिलॅक्स रिलॅक्स. एवढं काही अरे ओय ओ हो हो अरे अरे एवढं काहीच नाही झालंय वने. अरे नाही वने ऐक 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 रिलॅक्स एकदम. बाकीचं सगळं वने हे बघ तू मला विचारलंस की मला माहेरी जायचंय. मी म्हणालो जा जा जा. याच्यात सरळ सरळ आहे. त्याच्यात घटना किंवा अरे तेव्हा असं नाहीच आहे काही. हो बघा मी बोललो होते असं पण नाहीये त्याच्यात. एकदम सपक सरळ रिलॅक्स आहे. तू उगीच अर्थ काढतेस वेगवेगळे. रिलॅक्स. म्हणजे आता वनीच्या बोलण्याला पण काही अर्थ नाही का हो या घरामध्ये? अरे तसं नाही वनी वने. आता जाते म्हणजे तुमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे ना. अरे का असेल वने? एकदा तरी बोलावं असं वाटलं का? म्हणे थांब ना ग माझं मन नाही लागत ग. तू थांब ना आपण पिक्चरला जाऊया का? असं एकदाही बोलावं असं नाही वाटलं का हो तुम्हाला? एकदाही बोलावं असं नाही वाटलं का तुम्हाला? असं का? एकदा तरी थांबवा ना. नाही नाही आता मी बस गेल्यावर तुम्हाला हे घर मोकळं झालं ना. अगं नाही. मोकळं होणार. नाही, तुम्ही नाही. तुमच्या त्या फुकट्या बेवड्या मित्रांना बोलावणार इथे घरात पार्ट्या करायला. कुछ भी करो मित्रांना असं नाही म्हणायचं. हो, मी मला मनात- माहितीये. तुमच्या डोळ्यात दिसतंय मी गेल्यावर 5व्या मिनिटाला फोन करणार तुम्ही तुमच्या अरे मी मित्राला. का करेन फोन? असं काही तुम्ही बोलला ए आओ पार्टी में नाचेंगे 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 असं सगळं करणार मला माहिती. नाही. मी बोलवायचं असेल तर मेसेज पाठवेन ना. नाचेंगे नाचेंगे घरातलं का करेन हे एवढं सगळं? फोन करते. नाही नाही मी जाते, मी मित्रांना फोन- फोन द्या. हे बा वने नाही. फोन द्या. वने आई बाबा फोन द्या. बस वने ऐसा नाही. फोन द्या. वने घे. मित्रांच्या ग्रुपचं नाव काय? सांगतो रे सांगतो. आता इथे उडी मारली नंतर ह्याच्यावर मार. नाही सांगतो. काय? ग्रुपचं मी ओपन करून देतो ना लवकर. तुला. मी ओपन करून देतो. नाव मी नाही सांगणार. ओपन करून देतो. मी पाय लवकर सांगा. हार्डकोर फॅन ऑफ बबिता भाभी. ऍक्च्युली ती शेरो शायरी करते कविता करते म्हणून आम्ही सगळे तिचे फॅन आहोत. आम्ही 4-5 मित्र. लाज वाटू द्या ओ लाज वाटू द्या. लाज वाटू दे जरा. वने एक मिनिट. नाही मी ग्रुप कॉल करते. नाही वने नाही वने मित्र नाही. हॅलो हॅलो ओंकार भाऊजी. ओंकार पहिला आहे. ओ हॅलो हा अच्छा तुम्ही ऍडमिन आहात का? वा वा मस्त परफेक्ट ऍडमिन आहे. अच्छा अच्छा अजून कोण? श्याम भाऊजी. ओ तुम्ही पण आहात का श्याम भाऊजी हो, तुम्ही? अच्छा हॅलो 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 पिपी भाऊजी. अरे तुम्ही ऍडमिन हवे होता. हॅलो हॅलो नाही मी सांगते मी का फोन केलाय सांगते. नाही मी काय मी जाते आता माहेरी. हो 4 दिवस घर मोकळंय आमचं. या ना तुम्ही पार्टी करायला. पार्ट्या करा जोरदार. हो उकिरडा करा माझ्या घराचा. उकिरडा करा तुम्ही. का वागतेस तू म्हणे?